DJ Moral Stories. गरिबाच्या घरी एसी. वंदना एका छोट्याशा घरात तिची मुलगी पूजा सोबत राहत होती. पूजाला वाचनाची खूपच आवड होती. वंदना शिवणकाम करून तिच्या मुलीचं शिक्षण पूर्ण करत होती आणि शिवणकामातून मिळणाऱ्या पैशांनी ती घर चालवत होती. हे देवा, हे काय, आता परत लाईट गेली. हे कपडे तर अर्जंटली द्यायचे होते. लाईट नाही आली तर मी हे कपडे कसे शिवणार? आई, माझी तर उद्या एक्झाम आहे आणि लाईट नाही आली तर माझा अभ्यास अपूर्णच राहील. एक काम कर, तू जाऊन स्ट्रीट लाईटच्या प्रकाशावर अभ्यास कर. पण आई, जो तुला अर्जंट कोट शिवायचा आहे त्याचं काय? मी तो कोट चंद्राच्या प्रकाशात शिवून घेईन. वंदना आणि पूजा ह्याच प्रकारे आपला वेळ घालवत होत्या. उन्हाळ्याचे दिवस होते आणि गरमी वाढतच जात होती आणि त्यामुळेच दोघींना सुद्धा खूपच त्रास होत होता. आई, बघ ना, आज तर खूपच गरमी आहे. थोडीही हवा येत नाहीये. असं वाटत आहे जसं वाळवंटात बसलोय. आता काय करायचं बाळा? ही गरमी तर खूपच वाढत चालली आहे आणि आपल्या जवळ पंखा सुद्धा नाहीये की ह्या गरमीपासून थोडं बरं वाटेल. आपलं तर देव सुद्धा ऐकत नाही. लोकांच्या घरात तर एसी आणि पंखे लावलेले असतात. ते आरामात आपल्या घरांमध्ये बसून असतात. आपल्यासाठी तर देवाने हवा देखील बंद करून ठेवली आहे. हो, आपल्यासाठी तर तीच हवा एसी कूलरचं काम करत असते. वंदना आणि पूजा तशाच जळजळत्या गरमीमध्ये बसून राहतात. एक दिवस पूजा तिच्या मैत्रिणीच्या घरी अभ्यास करायला जाते आणि तिथे एसी लावलेला असतो. आज तर खूपच गरमी आहे सीमा. काही हरकत नाही, गरमी आहे तर काय झालं? चल, मी तुला एसी मध्ये बसवते. सीमा, बाहेर तर किती गरमी आहे आणि तुझी खोली तर एकदम काश्मीर सारखी झालीये. इथे तर एवढी थंडी आहे की मला थंडी वाजायला लागलीये. मी सांगितलं होतं ना, बाहेर काही असू देत, माझ्या घरी तर थंडीच असेल. पण ही एवढी चांगली थंड हवा कुठून येते? मी तर एवढी थंड थंड हवा फक्त हिवाळ्यामध्येच अनुभवलीये. ही हवा ह्या एसी मधून येत आहे. माझ्या बाबांनी एसी लावला आहे. जास्त गरमी वाटली तर मी एसी ऑन करते. ह्याची थंड थंड हवा मला खूपच आवडते. तर ही थंड हवा ह्या एसी मधून येते का? तुला नाही माहित? तू तर अशी बोलतेस जसं काही पहिल्यांदा एसी बघतेस. सीमाला पूजाच्या गरिबीबद्दल माहित नसतं. पूजाने देखील तिला ते सांगितलेलं नसतं की ती गरीब आहे. अभ्यास पूर्ण करून ती तिच्या घरी गेली तेव्हा तिची आई म्हणाली, बाळा, एवढा वेळ तू कुठे होतीस? मी कधीपासून तुझी वाट बघत होते. आज तर अभ्यास करायला खूपच मजा आली. मी सीमाच्या घरी गेले होते तर तिकडे एसी लावला होता. तिच्या खोलीमध्ये असं वाटत होतं जसं काय काश्मीर मध्ये चालूय. बाहेरच्या रखरखत्या उन्हातून जाऊन जेव्हा मी त्या खोलीमध्ये बसले, जणू काही स्वर्गासारखंच वाटत होतं. असं वाटत होतं की तिथून कधीच येऊ नये, पण यावं लागलं. अरे वा, एसी मध्ये एवढं चांगलं वाटतं. तू पण एसी लावून घे ना. तुला तर माहिती आहे, आपल्या घरात तुटलेला टेबल फॅन देखील नाही. मग मी तर एसी कुठून आणू? शिवणकाम करून तर कसं बसा आपलं घर चालतं? एसी साठीचे पैसे आणायचे तरी कुठून? हे फक्त श्रीमंतांनाच जमतं. चल, आता तू इथे बस. मी माझ्या हातांनी तुला हवा घालते. कालपासून लाईट गेलीये, अजूनही आली नाही.
पूजा आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून जाते आणि वंदना हवा घालत असते. ती गरमीमुळे खूपच घामाघूम होते, पण पूजाला गरमी नाही लागू देत. एक दिवस असंच अभ्यासाच्या वेळी अचानक लाईट जाते. तेव्हा तिला शेजारच्या घराबाहेर लाईटचा प्रकाश दिसतो. स्ट्रीट लाईट सुद्धा खराब झालीये. करिश्मा काकूंच्या घरी लाईटचा प्रकाश दिसतोय. ह्या बाहेरच्या प्रकाशातच अभ्यास करते. हा. पूजा करिश्माच्या घराबाहेर अभ्यास करायला बसते. तेव्हा तिला थंड थंड हवा लागते, कारण आतमध्ये एसी चालू असतो. ती तिथे बसून आरामात अभ्यास करत असते आणि थंड हवेमुळे ती तिथेच झोपून जाते. सकाळी जेव्हा करिश्मा दरवाजा उघडते आणि पूजाला तिथे झोपलेलं बघते, मग तिला खूप राग येतो. ती आतमधून एक मग पाणी आणून तिच्या तोंडावर मारते आणि बोलते, स्वतःच्या घरात झोपायला जागा कमी पडली का, जे माझ्या घरासमोर येऊन झोपलीयस? तसं नाही काकू, माझ्या घरची लाईट गेली होती आणि पाहिलं की तुमच्या घरची लाईट होती. मग मी इथे अभ्यास करायला बसले. जसं इथे थंड वाटायला लागलं तर खूपच छान वाटलं आणि मग डोळा कधी लागला माहीतच नाही पडलं. बरं, तर असं आहे का? म्हणजे तू आमच्या एसीची थंड हवा घेत होतीस? आम्ही काय एसी फ्री मध्ये आणलाय जो तुमच्यासारख्या लोकांना थंड हवा देईल? जर तुमची एसी विकत घेण्याची लायकी नाहीये तर स्वप्न का बघताय? हो. करिश्मा पूजाला तिथून हाक लावून लावते. पूजा रडत रडत वंदना जवळ जाते आणि तिला घडलेला प्रसंग सांगते. तेवढ्यात बाहेरून ओरडण्याचा आवाज येतो. अगं, बाहेर एवढा आरडाओरडा कोण करतय? काय झालंय? जाऊ दे पूजा, आता तुझं रडणं बंद कर आणि जरा बाहेर जाऊन बघूयात की सर्व एवढा आरडाओरडा का करत आहेत. आई, तू जा, माझी इच्छा नाहीये. खूप गरमी आहे बाहेर, जरा थंड हवा चाललीये. चल बाहेर जाऊन बसूयात आणि आपल्याला माहित पण पडेल की नक्की काय घडलंय. वंदना आणि पूजा बाहेर जाऊन बघतात तर एक माणूस माईक वरती जोर जोरात बोलत असतो. गावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे की जो बोर्डाच्या परीक्षेत प्रथम येईल त्याला एसी गिफ्ट दिला जाईल. आई, मी तुला एसी नक्कीच आणून देईन. बघच तू, पूर्ण गावात मी फर्स्ट येईन. तर दुसरीकडे त्याच गावातील सावकाराचा मुलगा गावातला गुंड असतो. त्याला ही स्पर्धा जिंकायची असते. तसं तर अभ्यासात ढ होता, परंतु शाळेतील शिक्षकांना धमकावून तो पास व्हायचा. तो देखील त्याचाच विचार करत होता. कलेक्टर साहेब तर उगाच स्वतःचा वेळ वाया घालवत आहेत. या गावात तर फक्त एकच व्यक्ती फर्स्ट येणार आहे, तो म्हणजे मी. अरे पण असं कसं होऊ शकतं यार? तू काठावर पास होत असतोस आणि म्हणतोस यावेळी बोर्डामध्ये फर्स्ट येणार आहेस. अरे शाळेतल्या शिक्षकांबरोबर मी सेटिंग करून ठेवली आहे. बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते जर त्यांनी मला सांगितले तर त्या प्रश्नांची उत्तरं मी पाठ करून ठेवेन आणि त्यानंतर मीच फर्स्ट येणार. मला वाटत नाही हे शक्य आहे, कारण की आपल्या गावातली जी पूजा आहे ती खूपच हुशार आहे आणि तिने ठरवलं आहे की ह्या वेळेस ती जिंकूनच दाखवणार. पण मी असं होऊ देणार नाही, कारण राकेश आयुष्यात कधीच हरत नाही. एकदा तो पूजाचा पाठलाग करत करत सुनसान जागेवर तो पूजाला अडवतो आणि तिच्या हातात असलेल्या सर्व नोट्स हिसकावून त्यांना आग लावतो. बोर्डामध्ये पहिली कशी येतेस ते मी आता बघतोच. पूजा, आता तुझ्याकडे हे नोट्सच नाही आहेत, तर बघूया कशी अभ्यास करतेस तू. आता कशी फर्स्ट येणार तू? पूजाला ह्या गोष्टीचं खूपच वाईट वाटतं आणि ती रडायला लागते. मग ती स्वतःला सावरते आणि पुन्हा एकदा ती नोट्स लिहिते आणि ठरलेल्या वेळी ती बोर्डची एक्झाम देते, ज्यामध्ये ती फर्स्ट येते. मला ही गोष्ट सांगण्यास खूप आनंद होत आहे. या संपूर्ण गावामध्ये एका मुलीने टॉप केलं आहे आणि हा एसी भेट देताना मला खूप अभिमान वाटत आहे की हा अगदी योग्य ठिकाणी गेला आहे.
एसी मिळाल्यामुळे पूजा आणि वंदना खूपच खुश होतात. तर दुसरीकडे राकेशला सुद्धा त्याच्या चुकीची जाणीव होते आणि तो पूजाकडून शिकण्याचा निर्णय घेतो. पूजा त्याला खूपच आवडीने शिकवत असते, ज्यामुळे तो खूप वर्षापासून ज्या क्लासमधून पास होत नव्हता त्या क्लासमध्ये तो चांगल्या मार्कांनी पास